संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या सोलापूर शहर मध्य या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे कमळ पहिल्यांदाच फुलले आहे। या ठिकाणी प्रथमच उमेदवारी मिळालेले देवेंद्र कोठे हे आमदार झाले आहेत। त्यांनी एमआयएमचे फारुख शाब्दी, काँग्रेसचे चेतन नरोटे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आडम मास्टर यांचा पराभव केला। प्रणिती शिंदे यांनी सोडलेला मतदारसंघ आता भाजपने काबीज केला आहे। चौथ्या राऊंड पासून मताधिक्य घेतलेले देवेंद्र कोठे यांचं लीड वाढत गेली, त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही। लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावलेल्या देवेंद्र कोठे यांना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारी दिली। फडणवीसांचा विश्वास सार्थ ठरवत काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत दणदणीत विजय मिळवला। भारतीय जनता पार्टीने अतिशय शांततेत हे मतदारसंघ हाताळला। बंडखोरांना मागे घेण्यास शहराचे अध्यक्ष नरेंद्र काळे यांची यशस्वी भूमिका दिसून आली। तसेच काँग्रेसवर नाराज असलेल्या मोची समाजाला आपल्याकडे वळवण्यात ज्येष्ठ नेते शहाजी पवार आणि अविनाश महागावकर यांचा रोल महत्वाचा राहिला। या निवडणुकीत भाजपने कुठेही हिंदुत्व पुढे आणले नाही। सर्व समाजाची मते मिळवायची हे ध्येय समोर ठेवून देवेंद्र कोठे यांनी आपली प्रचार यंत्रणा राबवली। माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांनी सुद्धा आपल्या मित्राला साथ देत अनेक गाठीभेटी घडवून आणत वातावरण सकारात्मक केले। या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या देवेंद्र कोठे यांच्यासोबत पद्मशाली समाज, लोधी समाज, ब्राह्मण समाज, बेडर समाज, मोची समाज, आंबेडकर समाज, भटका विमुक्त समाज आणि काही प्रमाणात चांगले रिलेशन असल्याने मुस्लिम समाजाने सुद्धा मतदान केल्याचे पाहायला मिळाले। देवेंद्र कोठे यांचा हा विजय म्हणजे हिंदुत्ववादाचा नसून सर्व समाजाच्या नागरिकांनी केलेल्या मतदानाचा विजय म्हणावा लागेल। काँग्रेस पक्षाकडून सुरुवातीला ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री यांच्या नावाची चर्चा होती। त्यांना उमेदवारी मिळेल अशी आशा होती, परंतु बाबा मिस्त्री यांनी नकार दिला आणि शेवटच्या क्षणी शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या गळ्यात बळजबरीने उमेदवारीची माळ घालावी लागली। त्याचा फटका काँग्रेसला बसला। नाराज असलेला मोची समाज, मुस्लिम समाज दुसरीकडे वळला। ज्येष्ठ नेते आडम मास्तर हे आता चौथ्यांदा पराभूत झाले आहेत। सलग 3 वेळा त्यांचे डिपॉझिट जप्त होण्याची नामुष्की आली आहे। ताई के बाद भाई असे घोषवाक्य घेऊन मैदानात उतरलेल्या एमआयएमच्या फारुख शाब्दी यांची या पराभवाने मोठी अडचण झाली आहे। मुस्लिम समाज वगळता इतर समाजाची मते वळवण्यात ते अपेक्षित मुस्लिम समाज वगळता इतर समाजाची मते त्यांना मिळालेली दिसून येत नाही। लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या प्रणिती शिंदे यांना सपोर्ट केल्यानंतर यंदा ते आमदार होतील अशी शक्यता होती, पण लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने मुस्लिम समाजाने मतदान केले त्या पद्धतीने विधानसभा निवडणुकीत मतदान दिसून आले नाही, याचा फटका असे म्हणावे लागेल। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।